स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खूपच खास गावरान मटण रस्सा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं। तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला। कांदा परतून झाला की त्यामध्ये खोबरे, आलं, लसूण, लवंग, मिरी, दालचिनी आणि कोथिंबीर यांची तयार केलेली पेस्ट घातली। ही पेस्ट कांद्याबरोबर छान मिक्स करून खमंग सुटेपर्यंत परतून घेतली। आता त्यामध्ये हळद घालून परत एकदा छान मिक्स करून घेतलं। मटण आधीच 10 ते 15 मिनिटे मॅरिनेट करून ठेवलं होतं। हे मटण आता मसाल्यात घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। मग त्यामध्ये गरम पाणी घालून मटण शिजायला ठेवलं आणि एक छान उकळी येऊन दिली। आता रश्श्याला फोडणी देण्यासाठी मी वेगळ्या पातेल्यात थोडं तेल घेतले। त्यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि घरचा काळा मसाला घेतला। मसाल्यात थोडंसं पाणी घालून हा मसाला तेलात परतून घेतला। असं केल्यामुळे मसाला जळत नाही आणि रश्श्याला खूप छान रंग व चव येते। आता या मसाल्यात तळलेलं खोबरं, तळलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर यांची पेस्ट घालून सगळं छान परतून घेतलं। मसाला खमंग झाला की आधी शिजवलेलं आळणी मटणाचं सूप त्यामध्ये घातलं आणि रश्श्याला छान उकळी येऊ दिली। उकळी आली की त्यामध्ये येसूर म्हणजेच बाजरीचं तांदळाचं पीठ घातलं। येसूर घातल्यामुळे रस्सा छान घट्ट होतो आणि चव एकदम गावरान झणझणीत लागते। आणि तयार आहे आपला खमंग गावरान मटण रस्सा। पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट गावरान रेसिपी सोबत। धन्यवाद।